प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शा हसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. या आपल्या राजमुद्रेने अखंड भारत खंडाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे आपल्या स्वराज्याचे आद्य क्रांतिकारक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांचे गुरु, त्यांचे पिता महाराज शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ, आणि प्रसंगी आपल्या प्राणांचंही बलिदान देऊन स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि या सर्वांचा इतिहास ज्यांनी ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला ते सर्व इतिहासकारांना विनम्र अभिवादन करतो. तसंच आपल्या मराठा एम्पायर ग्रुपच्या, आपल्या मराठा एम्पायर परिवाराच्या संस्थापक सनीदादा पाटील आणि अध्यक्षा जयाताई परब, तसेच सर्व ॲडमिन टीम आणि सर्व मॉडरेटर टीम आणि आजच्या या लाईव्ह व्याख्यानाला उपस्थित असलेले आपण सर्वजण शिवशंभू प्रेमी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जसं मी आपल्या लाईव्ह व्याख्यानाचा तुम्हाला विषय माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत म्हणजेच आपल्या शंभूराजांच्या बाबतीत कित्येक समज गैरसमज आजही जनमानसात आपल्याला पसरलेले दिसतात. आणि याचबद्दल मी आज तुमच्या सर्वांसमोर व्यक्त होणार आहे, बोलणार आहे. पण मी काहीही बोलण्याआधी आणि तुम्ही काहीही ऐकण्याआधी मी एक गोष्ट इथं नक्की सांगेल की मी कोणत्याही संघटनेचा, कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही विचारसरणीचा माणूस नाही. मी फक्त इथं एक इतिहासप्रेमी म्हणून, इथं एक शिवशंभूंचा मावळा म्हणून आपल्यासमोर बोलणार आहे. आपण सर्वजण त्याच दृष्टिकोनातून ऐकाल अशी माझी अपेक्षा आणि विनंती. तसंच आज इथं मी काही ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे बोलणार आहे, काही खऱ्या ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे इथं मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे. आणि म्हणूनच ही लाईव्ह आपण शेवटपर्यंत, पूर्ण संपेपर्यंत बघा, जेणेकरून आपल्या इतिहासाविषयी जे काही गैरसमज तुमच्या मनात असतील ते दूर व्हायला मदत होईल आणि इतिहासाचा एखादा नवीन पैलू तुम्हाला नक्कीच माहिती होईल, एवढे मी खात्री देतो. तर मित्रांनो, जसं सांगायचं झालं तर आज तिथीप्रमाणे फाल्गुन अमावस्या. फाल्गुन अमावस्या म्हणजेच तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी. उद्या ही अमावस्या संपणार आणि परवा गुढीपाडवा. म्हणजेच अमावस्या आणि गुढीपाडवा यांचा परस्पर संबंध शंभूराजांच्या हत्येसोबत जोडून कित्येक जण समाज माध्यमांवर असं सांगत असतात, विविध माध्यमातून आपल्याला माहिती होत असतं की शंभूराजांच्या हत्येचा संबंध गुढीपाडव्यासोबत जोडला आणि म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करायचा नाही, आपण गुढी उभारायची नाही, गुढीऐवजी भगवा ध्वज उभारायचा, असे बरेचसे गैरसमज पसरले जातात. आणि म्हणून आज याविषयी मी जरा संदर्भासहित सर्व दृष्टिकोनातून तुमच्यासमोर बोलणार आहे. सर्वात पहिले नेमकं गुढी म्हणजे काय, गुढीपाडवा म्हणजे काय, त्याची सुरुवात कधीपासून झाली, कशी झाली याकडे आपण एकदा नजर टाकूया. मित्रांनो, आपल्या भारतीय पुराणांमध्ये गुढीपाडव्याचे उल्लेख आलेले आढळतात. असं म्हटलं जातं की भगवान ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि आपल्या सृष्टीचा पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आपला गुढीपाडवा म्हणजे आपल्या संस्कृतीमधील, आपल्या सणवारांमधील 3.5 मुहूर्तांपैकी एक. यासोबतच जेव्हा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि त्यानंतर ते अयोध्येत परतले, तर आपला राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा आणि त्या दिवशी अयोध्येतील सर्व नागरिकांनी, सर्व प्रजाजनांनी आणि सर्व भक्तांनी भगवान रामचंद्र वनवासातून परत आल्याच्या आनंदात गुढ्या उभारायला सुरुवात केली आणि तिथून आपली गुढीपाडव्याची परंपरा चालू झाली. पण ह्या तर झाल्या आपल्या पुराणातल्या गोष्टी. आता कित्येक जणांना या पुराणातील गोष्टींवर विश्वास असतो, काहींना विश्वास नसतो, काहींना खरं वाटतं, काहींना खोटं वाटतं. आणि म्हणूनच या गुढीपाडव्या संदर्भात, या गुढी संदर्भात काही खरेखुरे, काही लिखित स्वरूपातील ऐतिहासिक संदर्भ मी आपल्या पुढे मांडतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा पहिला राजवंश म्हणजे सातवाहन राजे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर एक छत्री राज्य केलं. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची सत्ता होती. आपल्या जवळचं इथलं पैठण म्हणजे त्या काळचं प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी. या सातवाहन राजांच्या काळात महाराष्ट्राचा सुवर्णकाळ मानला जातो. पण याच काळात मध्य आशियामधून काही परकीय टोळ्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले, आपल्या हिंदुस्थानवर आक्रमण केले आणि या सातवाहन राजांनी सततच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षामधून या परकीय टोळ्यांना म्हणजेच यापैकी प्रमुख असणाऱ्या शक टोळ्यांना महाराष्ट्राबाहेर हाकलून दिलं. आणि या शक टोळ्यांवरील विजयाच्या प्रित्यर्थ, सातवाहन राजांच्या या दिग्विजयाच्या प्रित्यर्थ गुढीपाडव्याची परंपरा सुरू झाली. या विजया प्रित्यर्थ सातवाहन राजांनी नवीन कालगणना सुरू केली. शालिवाहन शक असं त्याचं नाव. आजही आपले जे सगळे सणवार आहेत, जे सगळे उत्सव आहेत, ते आपण त्या शालिवाहन शकानुसारच साजरे करतो. पण ही तर झाली जवळपास 2000 वर्षांपूर्वीची गोष्ट. आपण आत्ता मध्ययुगातली गोष्ट पाहू. शिवाजी महाराजांच्या काळातला एक संदर्भ सांगतो.
शिवरायांच्या काळातील बरेचसे पत्र शिवकालीन पत्रसार संग्रह या ग्रंथामध्ये संकलित केलेले आहेत. आणि यात शिवकालीन पत्रसार संग्रहामध्ये पान नंबर 477वर लक्ष द्या, पान नंबर 477वर शिवरायांच्या काळातील एक पत्र छापलंय. या पत्राची तारीख आहे 4 एप्रिल 1674, म्हणजे राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीची. हे पत्र लिहिलंय नारायण शेणवी याने मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरला. या पत्रामध्ये नारायण शेणवी असं लिहितो की निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला. आता निराजी पंडित म्हणजे कोण? जे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश होते तेच निराजी रावजी. तर हा असं लिहितो की निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला. राज्याभिषेकाच्या ऐन 2 महिने आधी पाडव्याचा सण होता. याप्रमाणे आपल्याला ऐतिहासिक ग्रंथांमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून गुढीपाडव्याचा संदर्भ आपल्या समोर येतो. याचप्रमाणे जे आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरा आहे, ज्यांनी शिवपूर्व काळातही आणि शिवकाळातही समाज प्रबोधनाचं खूप मोठं कार्य केलं, ज्यांनी भागवत धर्म उभा केला, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, असं ज्या संत परंपरेचं वर्णन करण्यात येतं, त्यापैकी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, अवधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. अवधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला संत सज्जनांच्या हातून सुखाची गुढी उभारण्याचा संदेश देतात. याचप्रमाणे ज्यांनी भागवत धर्मावर कळस रचला ते संत तुकाराम महाराज सांगतात, पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, देऊने चपळा हाती गुढी. म्हणजेच हे सर्व थोडंसं विस्तारपूर्वक सांगण्याचा अर्थ हाच की अगदी पुरातन काळापासून पुराण काळापासून ते ऐतिहासिक कालखंडापर्यंत आजपर्यंत गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करता आला आहोत. आणि याचाच अर्थ असा की संभाजी महाराजांच्या हत्येनिमित्त शंभूराजांची हत्या केली म्हणून जो गुढी उभारल्याचा प्रकार आपल्याला सांगितला जातो तो 100% खोटा आहे. तो प्रकार 100% खोटा आहे. आता याविषयी आपण शंभूराजांच्या विषयी जे काही संदर्भ आहेत त्याकडे एकदा नजर टाकूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की रत्नागिरीमध्ये संगमेश्वर या ठिकाणी मुघलांनी शंभूराजांना अटक केली आणि त्यांना मुघल छावणीत आणण्यात आलं. आणि त्याच मुघल छावणीमध्ये ईश्वरदास नागर हा मुघलांचा इतिहासकार प्रत्यक्ष उपस्थित होता. त्याने हे सगळी घटना, हे सगळं वर्णन त्या फुतुहात ए आलमगिरी या फारसी ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. त्यामध्ये ईश्वरदास नागर असं लिहितो की बादशहा औरंगजेबाने रहुल्ला खान या सरदारामार्फत शंभूराजांना 2 प्रश्न विचारले. कोणते ते 2 प्रश्न? तर त्यापैकी पहिला प्रश्न असा की तुमच्या स्वराज्याचा खजिना कुठं ठेवलाय ते आम्हाला सांगा. आणि दुसरा प्रश्न असा की आमच्याकडील म्हणजे मुघलांकडील कोणकोणते लोक तुम्हाला फितूर झालेत ते सांगा. असे 2च प्रश्न रहुल्ला खानाने शंभूराजांना विचारले. यासोबतच तत्कालीन जे इतिहासकार आहेत खाफी खान, साके मुस्तैद खान, भीमसेन सक्सेना यापैकी कोणीही संभाजी महाराजांचा आणि गुढीपाडव्याचा संबंध जोडलेला नाही. एवढंच का, एक परकीय प्रवासी इथे आला होता, निकोलाव मनुची. हा निकोलाव मनुची शिवाजी महाराजांना सुद्धा भेटलेला होता. याने शिवाजी महाराजांचं एक चित्र सुद्धा काढून ठेवलंय. आज आपण 4थीच्या पुस्तकामध्ये जे हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर बसलेलं शिवाजी महाराजांचं चित्र पाहतो ते मीर मोहम्मदाने काढलेलं आहे, पण ते निकोलाव मनुचे याने काढून घेतलेलं आहे. आणि याच निकोलाव मनुचीने मुघलांचा इतिहास असे होते मोगल या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आणि पर्यायाने त्याने मराठ्यांच्या इतिहासाबद्दलही लिहिलेले. सांगायचा उद्देश हा की या समकालीन इतिहासकारांनी शंभूराजांविषयी आणि शिवरायांविषयी एकंदर मराठ्यांविषयी किती जरी चुकीचे उद्गार काढलेले असले, कितीतरी अपमानास्पद लिहिलेलं असलं तरी सुद्धा यापैकी कोणीही संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीपाडवा यांचा परस्पर संबंध जोडलेला नाही. अलीकडच्या काळात ज्यांनी खरं शिवचरित्र आणि खरं शंभूचरित्र आपल्यापर्यंत पोहोचवलं, ज्यांनी सांगितलेला संभाजी महाराजांचा इतिहास खरा आहे असं आपण मानतो, ते वासुदेव सीताराम बेंद्रे, कमल गोखले, सदाशिव शिवदे, जयसिंगराव पवार, एवढंच काय कादंबरीकार विश्वास पाटील, शिवाजी सावंत यापैकी कोणीही शंभूराजांची हत्या आणि गुढीपाडवा यांचा परस्पर संबंध जोडलेला नाही. कारण तसे संदर्भच नाहीये, कारण तसं काही घडलेलंच नाहीये. आणि मित्रांनो, इथं एक प्रवाह असाही आपल्याला आढळताना दिसतो की संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथांचं अध्ययन केलं, संभाजी महाराजांनी वेदांचा अभ्यास केला, त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिला. आणि म्हणून तत्कालीन कर्मठ ब्राह्मणांनी मनुस्मृतीच्या आधारे, वैदिक परंपरेच्या आधारे, वैदिक धर्मग्रंथांच्या आधारे औरंगजेबाच्या माध्यमातून शंभूराजांची हत्या केली, त्यांना शिक्षा देण्यात आली. पण मित्रांनो, इथं एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे की संभाजी महाराजांसोबतच ज्यांना अटक करण्यात आली ते शंभूराजांचे मित्र कवी कलश हे सुद्धा ब्राह्मण होते. आणि शंभूराजांना ज्या ज्या शिक्षा देण्यात आल्या, जे अत्याचार करण्यात आले ते सर्वप्रथम कवी कलशांवर म्हणजे एका ब्राह्मण व्यक्तीवर करण्यात आले. म्हणजे तिथं हा मुद्दाही खोटा ठरतो.
आणि जर खरोखरच शंभूराजांच्या हत्येच्या प्रित्यर्थ त्या आनंदामध्ये जर कोणी गुढीपाडवा साजरा केला असेल, त्या आनंद मानून जर कोणी गुढी उभारली असेल, तर अशा या नीच प्रवृत्तीच्या विचारसरणीविरुद्ध, या नीच प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध नंतरच्या काळात मराठ्यांनी नक्कीच संघर्ष केला असता. पण असं आपल्याला कुठंही पाहायला भेटत नाही. अहो एवढंच काय, छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराज राजाराम आणि महाराणी ताराबाई यांचे पुत्र म्हणजे दुसरे शिवाजीराजे, या दुसऱ्या शिवाजीराजांचं राज्यारोहण करण्यासाठी कोणता मुहूर्त निवडला असेल, तर तो गुढीपाडव्याचा मुहूर्त. दुसरे शिवाजीराजे 10 मार्च इसवी सन 1700 या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यारोहण त्यांचं झालं. आता हे सांगितल्यावर अजून काही संदर्भ द्यायची, अजून काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. मित्रांनो, या एकंदर घटनेकडे जर आपण आपला शत्रू औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं, तरी आपल्याला असं समजेल की औरंगजेब हा कट्टर धर्मांध व्यक्ती होता. त्याने हिंदूंच्या विचारसरणीनुसार, हिंदू परंपरेनुसार जर असं काही काम करणं हे शक्यच नाही. अहो ज्याने हिंदूंचे कितीतरी देवळं पाडले, कितीतरी मंदिरं भ्रष्ट केले, ज्याने हिंदूंवर जिजिया नावाचा अपमानास्पद कर लावला, तो व्यक्ती, तो औरंगजेब हिंदू ब्राह्मणांचं ऐकेल का? हा दावा किती हास्यास्पद ठरतो. आणि मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला माहिती नसते ती औरंगजेबाने त्याचा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ दारा शुकोह याची सुद्धा हत्या केली होती. आणि ज्या पद्धतीने, ज्या प्रकारचा अपमान करून दारा शुकोहला मारण्यात आलं, ती पद्धत आणि ज्याप्रमाणे शंभूराजांची हत्या केली त्या पद्धतीमध्ये बरंचसं आपल्याला साम्य आढळतं. म्हणजे याचाच अर्थ दारा शुकोहला सुद्धा वैदिक परंपरेनुसार हत्या करण्यात आली असं मानायचं का? म्हणजेच हे सगळं जे सांगितलं जातं, हे सगळं पसरवलं जातं, ते अत्यंतिक चुकीचं आहे. पण मग इथं एक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतो की औरंगजेबाने शंभूराजांचे एवढे हाल काय केले असतील, अशा प्रकारे अमानुष पद्धतीने त्यांना का वागवलं असेल? तर याचं उत्तर आपल्याला भेटतं त्या औरंगजेबाच्या मृत्यूपत्रामध्ये. औरंगजेबाने शेवटच्या क्षणी त्याचं मृत्यूपत्र लिहिलं. हे 12 कलमी मृत्यूपत्र होतं आणि या 12व्या कलमात, शेवटच्या कलमामध्ये औरंगजेब असं लिहितो, मी वाचून दाखवतो, लक्ष देऊन ऐका. औरंगजेब असं लिहितो, कोणत्याही राज्यप्रमुखाने राज्यात चालणाऱ्या घडामोडींची बित्तम बातमी राखली पाहिजे. या बाबतीत क्षणभराचे दुर्लक्ष आयुष्यभराच्या पश्चातापास कारणीभूत ठरते. माझ्या हलगर्जीपणामुळे तो दुष्ट शिवा कैदेतून निसटला आणि त्याचा परिणाम म्हणून मला आयुष्याच्या अखेरपर्यंत मराठ्यांशी संघर्ष करावा लागला. मित्रांनो, ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले होते आणि नंतर ते शिताफीने त्या कैदेतून सुटले, तर याचा राग, याचा सूड भावनेने, याच्या संतापाच्या भावनेने औरंगजेबाने शंभूराजांना पकडल्यावर त्यांना अमानुषपणे मारण्यात आलं. शंभूराजा पळून जाऊ नये म्हणून त्यांचे डोळे काढण्यात आले. तर अशा प्रकारे सूड भावनेने औरंगजेबाने आपल्या राजांचा वध केला. पण मित्रांनो, ह्या आता एकंदर पार्श्वभूमीवर, ह्या सगळा इतिहास ऐकल्यानंतर आपल्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की मग आज आपण गुढीपाडवा साजरा करायचा की नाही करायचा? आज आपण गुढी उभारायची की नाही उभारायची? तर इथं एक गोष्ट आपण लक्षात घ्या की शंभूराजांच्या हत्येनंतर महाराणी येसूबाई तब्बल 29 वर्ष मुघलांच्या कैदेत होत्या. छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्यासोबत संताजी, धनाजी, कित्येक मराठ्यांनी सामान्य रयतेनेही तब्बल 18 वर्ष मुघलांसोबत संघर्ष केला. मित्रांनो, 18 वर्ष हा काही छोटा कालखंड नाहीये. या 18 वर्षांचा संघर्ष, या संघर्षामागची प्रेरणा ही शंभूराजांच्या बलिदानातून त्यांनी घेतली. या शंभूराजांच्या बलिदानाच्या प्रेरणेतूनच स्वराज्य आणि स्वातंत्र्य तलवारीच्या बळावर अबाधित राखण्यात आलं. आणि हीच प्रेरणा, हेच शंभूराजांच्या बलिदानातून आज आपल्याला शिकायचंय. जर खरोखरच हिंदूंनी सणवार साजरे करू नये म्हणून हिंदूंच्या अस्मितेवर प्रहार करण्यासाठी मुद्दामून एक दिवस आधी जर औरंगजेबाने शंभूराजांची हत्या केली असेल, तर आज आपण गुढीपाडवा साजरा न करणे, आज आपण गुढी न उभारणे, म्हणजेच आज आपण औरंगजेबाचं ऐकतो असं मानायचं का? आज आपण औरंगजेबाच्या त्याच्या विचारसरणीनुसार आज आपण चालायचं का? मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज झाले नसते, तर आज आपले सणवार साजरे करायला, आज आपलं नवीन वर्ष साजरं करायला आपण शिल्लक तरी राहिलो असतो का हो? आज आपण हिंदू म्हणून आज जगतो आहोत, आज आपण हिंदू म्हणून श्वास घेत आहोत. याचं कारण म्हणजे शिवशंभूंनी आपल्यासाठी दिलेलं बलिदान. आणि त्या बलिदानाचा आपण विसर पडता कामा नये. आपण आपली संस्कृती जोपासलीच पाहिजे, आपण आपली अस्मिता टिकवली पाहिजे, गुढीपाडवा साजरा केला पाहिजे, गुढी उभारलीच पाहिजे. आता हे गुढी उभारली, पण गुढी कशी उभारायची या संदर्भातही कित्येक गैरसमज आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ, तो गुढीचा बांबू, तो उलटा कलश, ते कडुलिंबाचे पानं, याचा संबंध अपशकुनी गोष्टींसोबत, याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या मरणासोबत जोडला जातो. पण मित्रांनो, इथं एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की एखादी गोष्ट आपण एखाद्या ठिकाणी ज्या दृष्टिकोनातून, ज्या संदर्भातून पाहतो,
त्याच संदर्भातून, त्याच दृष्टिकोनातून, त्याच विचारसरणीतून जर आपण प्रत्येक ठिकाणी पाहिली तर ते नक्कीच आपले चुकीचे ठरेल, तो नक्कीच आपला बालिशपणा ठरेल. आजही खानदेशांमधील कित्येक गावांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्ययात्रेमध्ये ढोल वाजवला जातो, वाजंत्री वाजवली जाते. पण याचा अर्थ येऊन जर कोणी म्हटलं की त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्यांना आनंद झालाय, तर ते नक्कीच चुकीचं ठरेल ना. हे सांगायचा, हे उदाहरण द्यायचा उद्देश एवढाच की प्रत्येक ठिकाणी जरी ही गोष्ट सारखी दिसत असली, तरीही ती कृती सारखी दिसत असली, तरीही त्याचा अर्थ वेगळा आहे, त्याचा संदर्भ वेगळा आहे, त्यामागचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता एवढं झाल्यावर मी या आजच्या भाषणातला या गुढीपाडव्या संबंधीच्या मुद्द्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतोय, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय, लक्ष देऊन ऐका. आज कित्येक जणांचं असं म्हणणं असतं, कित्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगत असतात की गुढीपाडवा नक्की साजरा करा. काय म्हणतोय? गुढीपाडवा नक्की साजरा करा, पण गुढीच्या ऐवजी भगवा ध्वज उभारा. पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका, गुढीपाडवा नक्की साजरा करा, पण गुढीच्या ऐवजी भगवा ध्वज उभारा. तर मित्रांनो, हे ऐवजी म्हणजे काय? इथं काय आपण ऑप्शन देतोय का की एकतर गुढी उभारा किंवा भगवा ध्वज उभारा, एकतर हे किंवा एकतर हे? ही काय बालिश विचारसरणी झाली? हा काय मनाचा संकुचितपणा झाला? अहो, जी गुढी आपल्या समृद्धीचं, आपल्या भरभराटीचं प्रतीक आहे, त्याच वेळी भगवा ध्वज हे आपल्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. आपल्याला गुढी सोडून देऊन चालणार नाही, आपल्याला भगवा ध्वजही सोडून देऊन चालणार नाही. आपल्याला दोन्हीही हवे आहेत. इथं ऑप्शन देऊन चालणार नाही. फक्त गुढी उभारा किंवा फक्त भगवा ध्वज उभारा असं म्हणूनही चालणार नाही. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरावर गुढी उभारा, पण त्यासोबतच भगवा ध्वज हा वर्षाचे 365 दिवस आपल्या घरावर फडकलाच पाहिजे. 365 दिवस आपल्या घरावर भगवा ध्वज हा दिसलाच पाहिजे. आज कित्येक परदेशी लोक, कित्येक फॉरेनर लोक आपल्या परंपरांचा, भारतीय संस्कृतींचा अभ्यास करतायत. आपल्या संस्कृतीचं आचरण त्यांनी करायला सुरुवात केली, तर आपण का मागे राहायचं? आपण का कमी पडायचं? आपणही आपली अस्मिता, आपले सणवार, आपला धर्म दिमाखाने मिरवलाच पाहिजे. मित्रांनो, आज शंभूराजांची पुण्यतिथी आणि परवा येणारा गुढीपाडवा या निमित्ताने या विषयावर मी जरा विस्तारपूर्वक बोललो. आता आपण वळूया बाकीच्या गैरसमजांकडे जे शंभू चरित्राविषयी पसरले जातात. मित्रांनो, इथं एक गैरसमज असा जाणीवपूर्वक पसरला जातो की संभाजी महाराजांनी शिवरायांच्या काळापासून चालत आलेल्या मंत्र्यांची, अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची, त्यांच्या कारकुनांची हत्या केली, त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. पण या गोष्टीमागची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. 3 एप्रिल 1680 या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचं निधन झालं. पण त्यावेळी संभाजी महाराज होते पन्हाळगडावर. आणि मग स्वराज्यातील अंतर्गत राजकारणामुळे, अंतर्गत मतभेदांमुळे मोरोपंत, अण्णाजी दत्तो यासारख्या मंत्र्यांनी सैन्य घेऊन पन्हाळगडावर आक्रमण करायचं आणि शंभूराजांना अटक करायची असं कारस्थान रचलं. पण त्याचवेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामुळे हे कारस्थान उघडकीस आलं आणि या मंत्र्यांना अटक करण्यात आली. पण लक्ष द्या, एवढं असूनही स्वतःला अटक करायला आलेल्या या मंत्र्यांनाही शंभूराजांनी मोठ्या मनाने माफ केलं. त्यांना पुन्हा राज्यकारभारात घेतलं, त्यांना पुन्हा नेमणुका दिल्या. पण नंतर काही महिन्यांनी ज्यावेळेस औरंगजेबाचा मुलगा अकबर हा स्वराज्यात आला, त्याचवेळी या मंत्र्यांनी पुन्हा त्या अकबरासोबत संधान बांधलं. त्या अकबराला स्वराज्याचा काही भाग देऊ केला आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून संभाजी राजांच्या जेवणामध्ये विष घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि मग यावेळी जे जे ह्या गटात सापडले, ज्यांनी ज्यांनी स्वराज्यद्रोह केला, ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली, तर सर्वांना संभाजी महाराजांनी शिक्षा दिली, सर्वांना मृत्यूदंड दिला. यातील काहींना हत्तीच्या पायी दिलं. त्यांच्या गद्दारीचं फळ त्यांना, त्यांच्या स्वराज्यद्रोहाचं फळ त्यांना भेटलं. मित्रांनो, इथं एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या मंत्र्यांनी शंभूराजांना सांभाळावं, ज्या वडीलधाऱ्या मंत्र्यांनी राज्यकारभार चालवावा, त्यांनीच जर राजाची हत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच जर राजाचे प्राण घेण्याचा प्रयत्न केला, यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय? ज्यांचा जीव वाचवला त्यांनीच वारंवार आपल्या जीवावर उठावं, यापेक्षा मोठी शोकांतिका शंभूराजांच्या जीवनात ती काय? त्या संदर्भात, या कारस्थानांच्या संदर्भात महान इतिहासकार सेतू माधवराव पगडी असं म्हणतात की महाराष्ट्राच्या सुदैवाने संभाजी महाराज या सर्व कट कारस्थानातून वाचले. यातील एकही कारस्थान यशस्वी झालं असतं तर हिंदवी स्वराज्याचा ग्रंथच आटोपला असता. एवढं हे महत्वाचं आहे आणि म्हणून या मंत्र्यांना शिक्षा देणं हे योग्यच होतं. मित्रांनो, आता आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी थोडंफार शिवचरित्र वाचलंय, ज्यांनी ज्यांनी थोडंफार शंभूचरित्र वाचलंय, त्यापैकी कित्येकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो, एक शंका निर्माण होते की ज्याप्रमाणे पुरंदरच्या वेळी शिवाजी महाराजांनी मिरसाराजे जयसिंग यांच्यासोबत तह केला, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबासोबत तह का केला नाही? किंबहुना ज्यावेळेस शंभूराजांना अटक करण्यात आली, त्यांना पकडण्यात आलं, त्यावेळेस तरी त्यांनी तह का केला नाही? पण मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर, या शंकेचं निरसन आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन भेटणार नाही. आपल्याला तत्कालीन परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
औरंगजेब हा संपूर्ण दक्षिण भारत जिंकायला आला होता. ज्या गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही या जुन्या या बलाढ्य सत्ता फक्त एक वर्षाच्या आक्रमणाच्या धक्क्याने उन्मळून पडल्या. पण त्याचवेळी आपलं नौखं नुकतंच जन्माला आलेलं स्वराज्य ताठ मानेने औरंगजेबासमोर उभं होतं. मित्रांनो, जो मिर्झा राजा जयसिंग होता त्यावेळीची परिस्थिती आणि औरंगजेबाच्या आक्रमणाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. मिर्झा राजा जयसिंग हा मुघलांचा एक सरदार होता. त्याचवेळी औरंगजेब हा प्रत्यक्ष मुघल बादशाह होता. त्याला प्रत्यक्ष निर्णायक विजय पाहिजे होता. निर्णायक विजयाशिवाय तो पुन्हा परत गेला नसता. पण तरीही जर यावेळी संभाजी महाराजांनी तह केला असता, काहीतरी तडजोड केली असती, तर मित्रांनो यावेळेस संपूर्णपणे मुघलांचं मांडलिक संभाजी महाराजांना व्हावं लागलं असतं. आपल्या स्वराज्याचं सार्वभौमत्व गमवावं लागलं असतं. जे आपलं स्वराज्य स्वतःचं राज्य आहे ते स्वतःचं राज्य राहिलंच नसतं. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतभर तंजावर, पेशावर मराठ्यांचा भगवा ध्वज कधी फडकलाच नसता हो. जो आजचा आपला इतिहास आहे, ज्या आजच्या आपल्या भारताचं चित्र आहे, ते कितीतरी विदारक राहिलं असतं. आणि म्हणूनच या आक्रमणाला आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देणे हेच सर्व दृष्टिकोनातून योग्य होतं. शंभूराजांनी ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर दिलं, तर फक्त 9 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अखंड मुघल साम्राज्याचे पाळमुळं खणून काढले. एवढे की औरंगजेब सुद्धा मारताना म्हणतो अगर मेरी एक भी औलाद होती संभाजी ऐसी. मित्रांनो, हे आपल्या शंभूराजांचं कर्तृत्व आहे, हे आपल्या शंभूराजांचा पराक्रम आहे, हा आपल्या पराक्रमाचा वारसा आहे. पण ह्या सर्व गैरसमजांसोबतच अजून एक सर्वात जास्त प्रचलित असलेला गैरसमज, जो आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, जो कित्येक ठिकाणी आपल्याला सांगितला जातो. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस शंभूराजांना मुघलांनी पकडलं आणि औरंगजेबासमोर आणण्यात आलं, तेव्हा औरंगजेबाने त्यांना धर्म बदलायला सांगितला, धर्मांतराचा प्रस्ताव दिला. आणि त्यावर शंभूराजे म्हटले की जर तुझी मुलगी देत असेल तर मी धर्म बदलतो, किंवा मला तुझी मुलगी देतो का. तर मित्रांनो, ही जी घटना ही 100% खोटी आहे. 100% खोटी आहे. ज्या मराठा साम्राज्यात उत्तरकालीन बखरी लिहिल्या गेल्या, ज्यामध्ये शंभूराजांचं चरित्र आणि चारित्र्य बदनाम करण्यात आलं, त्या बखरींमधलं हे वर्णन आहे आणि हे खोटं आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वीच आधी सांगितलं की समकालीन इतिहासकार त्यापैकी कोणत्याही इतिहासकारांनी अशा प्रकारचं वर्णन लिहून ठेवलेलं नाही. पण तरीही जर एक विचार करायचाच झाला तर त्यावेळी औरंगजेबाला 5 मुली होत्या. त्या 5 मुली कोणत्या, लक्ष द्या. झेबुन्निसा, झिनतुन्निसा, जुबततउन्निसा, मिहिरुन्निसा आणि बदरुन्निसा. आता यापैकी झेबुन्निसाला स्वतः औरंगजेबानेच तुरुंगात टाकलं होतं, त्याच्या मुलीलाच त्याने तुरुंगात टाकलं. उरली जुबततउन्निसा आणि मिहिरुन्निसा, यांचं आधीच लग्न झालेलं होतं. बदरुन्निसा ही 1670 सालीच वारली. आता उरली ती झिनतुन्निसा, आणि ही झिनतुन्निसा ही शेवटपर्यंत अविवाहित राहिली. आणि हिच्या संदर्भातच शंभूराजांविषयी अशा घटना पसरवल्या जातात. पण मित्रांनो, इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, इथं एक गोष्ट आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जो आमचा राजा मुघलांच्या छळछावणीत तब्बल 40 दिवस मरणप्राय यातना सहन करूनही झुकत नाही, ज्या राजाचं मनोबल खचत नाही, तो राजा एवढ्या खालच्या पातळीवरून एखाद्या मुलीची मागणी करेल का हो. हे तुम्हाला तरी पटतंय का. हा विचार करणं आरोप करणाऱ्यांनी आणि अशा प्रकारच्या चर्चा करणाऱ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील गैरसमज समजून घेत असताना त्या शंभूचरित्रातून आज आपण काय शिकायचं, आज आपण आपल्या आयुष्यात शंभूचरित्र कसं आणायचं याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. शंभूराजांचं चरित्र नुसतं वरवर जरी आपण वाचलं, नुसतं डोळ्या खालून जरी घातलं, तरी आपल्याला समजेल की त्यांच्यावर कितीतरी संकट आले, कितीतरी प्राणांतिक जीव घेणे संकट आले, कित्येक वेळा मन दुखावलं गेलं, पण त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि ते या सिंहाचा छावा म्हणून कायम अजिंक्यत राहिले. आजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर ताणतणाव घेणाऱ्या तरुणींनी, छोट्या छोट्या गोष्टीवर आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या प्रत्येकाने संभाजी महाराजांची गाथा नक्कीच वाचली पाहिजे. यासोबतच 14व्या वर्षी बुधभूषण लिहिणारे शंभूराजे 21व्या वर्षी छत्रपती होऊन स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चारी सीमांवरच्या शत्रूंना पराजित करणारे शंभूराजे. आणि त्याचवेळी आजचा 14 वर्षाचा तरुण, आजचा 21 वर्षाचा तरुण काय करतोय, आजचा 21 वर्षाचा तरुण कुठं आहे, हा प्रश्न माझ्या मनाला पडणं स्वाभाविक आहे. अहो, एकदा जा त्या वडू तुळापूरला भेट द्या, एकदा त्या शंभूराजांच्या समाधीसमोर डोकं टेका आणि मग समजेल आपला राजा कोण होता, आपला राजा किती मोठा होता, आपल्या राजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं आणि आज आपण काय करायला पाहिजे. संभाजी महाराजांचा आम्हाला चुकीचा इतिहास सांगितला गेला, संभाजी महाराजांचा आमच्यापर्यंत चुकीचा इतिहास पसरवला गेला, असं कित्येक जणांचं म्हणणं असतं. हो, मान्य आहे, खरोखरच खूप चुकीचा इतिहास सांगितला गेला.
पण मग आजच्या काळात खरा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत हा प्रश्न प्रत्येकाने विचारा. आजही गड किल्ल्यांवर जाऊन, गडकोटांवर जाऊन तिथल्या दगडांवर स्वतःचे नावं कोरणारे, स्वतःचे गडकिल्ल्यांचे नावं कोरणारे महाभाग आहेत. तिथल्या तोफांवर बसून चित्रविचित्र फोटो काढणाऱ्यांकडे पाहून राग येतो, चीड येते, पण त्यापेक्षाही जास्त दुःख होतं. अहो, त्या किल्ल्यावरची मुठभर माती जर तुम्ही पाण्यात टाकल्यावर जो तवंग उठेल तो एखाद्या मावळ्याच्या रक्ताचा तवंग असेल, आणि त्या मावळ्याने तुमच्या आमच्या भविष्यासाठी रक्त सांडले. ही जाणीव आपण ठेवणं काय महत्त्वाचं. ही जाणीव आपण विसरली तर त्यामध्ये आपला सर्वनाशच ओढवणार आहे. आज महाराजांच्या मातीत जन्म घेऊन सुद्धा आपल्याला महाराजांचा इतिहास माहिती नसतो. तो इतिहास माहिती करून घ्यायची आपली इच्छाशक्तीही नसते. आणि जर कोणी तुम्हाला तुमच्या इतिहासाविषयी 2 प्रश्न विचारले तर त्याला थोडंफार निदान 2 शब्द तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. जर कोणी तुम्हाला चुकीचं सांगत असेल तर समोरचा व्यक्ती चुकीचं सांगतोय हे कळण्या इतपत तरी आपल्याला आपल्या राजांचा इतिहास माहिती पाहिजे. आज कित्येक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. आज कित्येक संदर्भ ग्रंथांचे पारायण PDF स्वरूपातही उपलब्ध आहेत. ते वाचा. तेही जड जात असेल तर कित्येक लेखकांनी साध्या सोप्या सरळ भाषेत कादंबरींच्या रूपात इतिहास आपल्यासमोर आणलाय. तेही वाचायला जर जड जात असेल तर यूट्यूबवर निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे, बाबासाहेब पुरंदरे, प्रमोद मांडे, पांडुरंग बळकवडे, नरहर कुरुंदकर यासारख्या कित्येक मोठ्या मोठ्या इतिहासकारांची भाषणं उपलब्ध आहेत. ती ऐका. प्रश्न आपल्या इच्छाशक्तीचा आहे हो. नुसतंच अभिमान बाळगण्यापेक्षा काहीतरी समजून घेऊन, काहीतरी अभ्यास करून आपल्या राजांचा अभिमान बाळगा, ते जास्त चांगलं होईल. फक्त महाराजांविषयी स्टेटस ठेवणे, महाराजांविषयी पोस्ट करणे, यातून आपल्याला महाराज कधीच समजणार नाहीत. आपल्या घरात महाराजांची फ्रेम लावून महाराज घरात येत नाहीत. त्यासाठी आपण त्यांच्या आदर्शांवर, त्यांच्या विचारसरणीवर चालावं लागतं. आपलं आयुष्य त्यांच्या विचारांवर जगावं लागतं. तेव्हा महाराज आपल्या घरात येतात, तेव्हा महाराज आपल्या जीवनात येतात. मित्रांनो, एक प्रसंग सांगतो. माझा एक मित्र आहे, तो अगदी रोज न चुकता शिवाजी महाराजांवर आणि संभाजी महाराजांवर सकाळी सकाळी स्टेटस टाकतो. मला त्याचा खूप अभिमान वाटतो ऊर भरून, की माझा मित्र सकाळी उठल्या उठल्या महाराजांची आठवण काढतो. पण एक दिवस अशाच गप्पांच्या ओघांमध्ये मी बोलत असताना मी त्याला विचारलं की तुझ्याकडे जर एखादं शिवचरित्र असेल तर ते मला वाचायला दे. त्यावर तो म्हटला की मी आजपर्यंत शिवचरित्रच वाचलेलं नाही. मित्रांनो, हे सांगायचा उद्देश एवढाच की आजच्या कित्येक तरुणांची थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. तुमच्या मित्राच्या बड्डेचं स्टेटस टाकत असताना त्याला शिवनेरीची श्रीमंती वगैरे तुम्ही सगळे विशेषणं लावताय. नेमकं कुठं चाललोय आपण? मित्राला शिवनेरी एवढं मोठं समजता की शिवनेरीला तुमचे मित्र एवढं छोटं समजतात? नेमकं काय हे? ज्या मावळ्यांनी ज्या तलवारीच्या बळावर आपलं स्वातंत्र्य अबाधित राखलं, त्या तलवारी घेऊन आज आपण जर केक कापत असू तर ही कुठली आपली संस्कृती? ही कुठं चाललोय आपण? अहो, त्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधील अमोल कोल्हे आणि प्राजक्ता गायकवाड म्हणजे शंभूराजे आणि येसुबाई यांचा फोटो ठेवून बॅकग्राऊंडला एखादं बॉलिवूडचं म्युझिक ठेवून काहीतरी चित्रविचित्र गाणे लावून स्टेटस बनवलं जातं. कुठं घेऊन चाललोय आपण आपल्या इतिहासाला? आपण कोणत्या नरकात आपल्या इतिहासाला घेऊन चाललो हा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की ज्या शिवशंभूंनी आपल्याला एकत्र आणलं, ज्या शिवशंभूंच्या बलिदानाने आज आपण एकत्र आहोत, त्यांच्या नावावर राजकारण करून आज कधीही स्वतःमध्ये फूट पाडून घेऊ नका. आपल्यात फूट पाडून घेऊ नका. मित्रांनो, तुम्हा सर्वांसमोर मी आज सांगतो की माझं एक स्वप्न आहे. माझ्यासारख्याच तुमच्यासारख्या कित्येक वेड्या पिरांचं देखील हे स्वप्न असेल की माझ्या राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जागतिक पातळीवर घेऊन जायचा. पण जागतिक पातळीवर आपण आपला इतिहास नेण्याआधी पण स्वतःच्या पातळीवर इतिहास जगतो का हे पाहिलं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर आपण आपला इतिहास जगला पाहिजे. माझा इतिहास ही माझी जबाबदारी समजून आपण ती आपली जबाबदारी जपली पाहिजे. मित्रांनो, आज या कोरोना रूपी महामारीने जगभर थैमान घातले. मृत्यूचं थैमान चालू आहे एवढं की स्मशानभूमीतही प्रेतांना ठेवायला जागा नाहीये. त्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रेतांना स्मशानभूमीमध्ये वेटिंग लिस्टवर ठेवलं जातं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि त्याचवेळी एका बाजूला ही अशी अवघड परिस्थिती असताना, विदारक चित्र असताना, दुसऱ्या बाजूला आजही कित्येक लोक सर्रास गर्दीमध्ये मास्क लावत नाही. जर तो एवढा 4 इंचाचा मास्क जर तुम्हाला तोंडावर लावता येत नसेल, तर एवढी सुद्धा स्वयंशिस्त आपल्याला पाळता येत नसेल, तर कोणत्या तोंडाने आपण महाराजांचं नाव घ्यायचं? कोणत्या तोंडाने आपण महाराजांचा वैचारिक विचार आपण त्यांचा वारसदार सांगायचा? एवढी तरी शिस्त पाळा. जर आपल्यात जर ही परिस्थिती असेल तर आपण जगाच्या नकाशावर कधी जाणार आहे? की असंच अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये संकुचित राहणार आहे? या प्रश्नावर प्रत्येकाने विचार करा. डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते आणि ते वाक्य माझ्या खूप मनाला लागलं, खूप जास्त. अमोल कोल्हे असं म्हटले होते की इतरांचं फक्त टीचभर असतं ते हातभर करून सांगतात. इतरांचं फक्त टीचभर असतं ते हातभर करून सांगतात. माझ्या राजाचा इतिहास आभाळभर आहे,
पण सांगायला आम्ही कुठंतरी कमी पडतो. सांगायला आम्ही कुठंतरी कमी पडतो. मित्रांनो, आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आजही संभाजीनगर होत नाही. कित्येक जणांचा याला विरोध आहे. नावात काय ठेवलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. अहो, नावात काय, त्या नावामध्येच आमचं सर्व काही आहे. त्या नावामध्ये आमचा इतिहास आहे, आमची अस्मिता आहे, आमचं शौर्य आहे, आमचं धैर्य आहे, आमच्या शंभू राजांविषयी प्रेम आहे. छत्रपती संभाजी महाराज या एका नामघोषात, या एका जय जयकारात तुमच्या आयुष्यात येणारे हजारो संकट, हजारो अडचणींना मात करण्याची ताकद आहे. पण नेमका प्रश्न हा उपस्थित राहतो की आपल्या येणाऱ्या पिढीला आपण कोणाचा वारसा सांगणार आहोत. आपण औरंगाबादच्या नावाने औरंगजेबाच्या विचारांवर त्यांना चालायला सांगणार आहोत की छत्रपती संभाजीनगर हे नाव देऊन शंभूराजांच्या उज्ज्वल विचारांवर त्यांना चालायला सांगणार आहोत. हा प्रश्न आहे. हा विचार करणं सरकारने गरजेचं आहे, प्रत्येकाने गरजेचं आहे. मित्रांनो, आज या शंभूराजाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण खरा इतिहास जाणून घेऊया. आपल्या शिवशंभू प्रेमाला खऱ्या इतिहासाची जोड आपण देऊया. आणि येणाऱ्या वर्षी आपण एक संकल्प करूया की एक तरी, किमान कमीत कमी एक तरी शिवचरित्र आणि एक तरी शंभूचरित्र मी नक्की वाचेल. आणि ज्याप्रमाणे महात्मा गांधी म्हणतात की बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जो बदल आपल्याला जगभर झालेला पाहावासा वाटतो, जो बदल जगामध्ये व्हावासा वाटतो, तो बदल आधी आपण स्वतःमध्ये घडवूया आणि मग आपला इतिहास जगभर पोचवूया. आणि त्यावेळेस कविवर्य कुसुमाग्रजांच्या ह्या ओळी आपल्याला अभिमानाने म्हणता येईल की बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. मित्रांनो, आजच्या या व्याख्यानानिमित्त, आजच्या शिवशंभूंच्या विचारांच्या जागरानिमित्त सर्व तरुणांना मी संबोधित केलं. या निमित्तानं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना मला नक्की कळवा. आणि नंतरच्या काळातही व्याख्यानासाठी, शिवशंभूंच्या इतिहासाच्या जागरासाठी, आपला इतिहास जगभर पोहोचवण्यासाठी मला नक्की संपर्क करा. आणि यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट, आजच्या व्याख्यानात मी जे बोललो, जे विषय मांडले, त्याविषयी आजच्या व्याख्यानातील या विषयांविषयी किंवा एकंदर शंभूराजांविषयी, एकंदर शिवाजी महाराजांविषयी जर काही तुमच्या मनात प्रश्न असतील, जर काही तुमच्या मनात शंका असतील, तर त्या मला कमेंट करून आत्ताच्या आत्ता लगेच विचारा. मी माझ्या परीने मला जेवढं माहिती आहे, माझं जेवढं वाचन आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. मी तुमच्या प्रश्नांची, तुमच्या शंकांची वाट पाहतोय. जर कोणाला असेल तर लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता कमेंट करून तुम्ही विचारू शकता. मी वाट पाहतोय. आणि यासोबतच या व्याख्यानाविषयी तुमच्या प्रतिक्रियेची सुद्धा मी वाट पाहतोय आणि पुढील व्याख्यानासाठी निमंत्रणाची सुद्धा मी वाट पाहतोय. हे शिवकार्य करण्यासाठी आपण सर्वजण हातभार लावूया. या शिवकार्यासाठी, शिवशंभूंच्या विचारांसाठी, आपला हा विचार, आपला हा इतिहास मनामनात पोचवण्यासाठी, घराघरात पोचवण्यासाठी तुमची, माझी, प्रत्येकाची वज्रमुठ बांधणं गरजेचं आहे. आणि या निमित्ताने आपण आज एक संकल्प करूया की आपण आपलं हे व्याख्यानासहित, आपला इतिहासासहित, संदर्भांसहित खरा इतिहास आधी स्वतः जाणून घेऊ आणि नंतर जागतिक पातळीवर घेऊन जाऊ. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या काही सूचना किंवा प्रतिक्रिया, शंका वगैरे असतील तर ते मला कमेंट करून विचारू शकता. सनीदादा माझ्या व्याख्यानाबद्दल बोललेत, खूप खूप आभार. सर्वजणांनी कमेंट केली. शुभम गायकवाड दादा, श्रीकांत कोनिले दादा, सर्वजणांनी कमेंट करून माझा उत्साह वाढवला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे मी. खरं तर व्याख्यानाला लोक किती जमले किंवा किती लोकांनी व्याख्यान ऐकलं, त्यापेक्षा किती जणांनी माझे विचार ऐकलेले आत्मसात करून तसं वागायचा निश्चय केला आहे, किती जण खरोखर तसं वागणार आहेत हे जास्त महत्त्वाचं. म्हणणं एकच आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची. व्याख्यानाला किती क्वांटिटी जमली, किती जास्त लोक जमली, किती जास्त व्ह्यू गेले, त्यापेक्षा त्या व्ह्युअर्सपैकी किती जणांनी खरोखरच तसं वागायची प्रतिज्ञा केली, ते खरोखरच तसं वागले, हे जास्त मी महत्त्वाचं मानतो. जयाताई धन्यवाद. मला असं वाटतं की कोणाचेही काही प्रश्न नसतील, पण तरीही जर तुमचे प्रश्न असतील तर ते मला नंतर तुम्ही मेसेज करून, कॉल करून विचारू शकता. आणि एवढं बोलून तुमच्या सर्वांच्या अनुमोदनाने मी सर्वांचे आभार मानतो. ज्या मराठा एम्पायर फेसबुक पेजने मला आज इथं व्यक्त व्हायची संधी दिली, माझ्यासारख्या नवख्या एका व्याख्यात्याला तरुणांपर्यंत पोचण्यासाठी इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, तसं त्यासाठी मी सनीदादा पाटील, जयाताई परब, सर्व ॲडमिन टीम, मॉडरेटर टीम या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीनिमित्त या व्याख्यानाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आपल्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. एवढं बोलून मी आजच्या या लाईव्हमधून आपला निरोप घेतो. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. निरोप घेतो आपल्या सर्वांचा.